श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। देवो बोनयाच्या अवसरी लोभे किराटवन करी परी माझा निसुग गर्व अवधारी जे फुगुनची बैसे। देवा, तुम्ही जेवणाच्या वेळी माझी खरोखर प्रेमाने आठवण करीत असा, पण मी फुगूनच बसत असे हा माझा निर्लज्ज गर्व पहा। देवाच्या भोगायतनी खेळता आशंकेना मनी जी रिगोनिया शयनी सरिसा पहुडे। देवाच्या अंतपुरात खेळताना मनात शंका देखील येत नसे। देवा तुझ्या अंतरुणावर तुझ्याबरोबर निजत असे। कृष्ण म्हणून हाकारी जे यादवपणे तू ते लेखिजे आपली यान घालिजे जाता तुझ। अरे कृष्णा, म्हणून तुला हाक मारावी, तू एक यादव आमचा सोयरा आहेस असे समजावे। तू जायला लागलास की तुला मी आपली आण वाहून जाऊ नकोस असे म्हणत असे। मज एकासनी बैसने का तुझा बोलून मानणे हे ओतटीचे निदाटपणे बहुत घडले। तू बसलेल्या आसनावर मी बसणे किंवा तुझे म्हणणेही न ऐकणे हे अतिपरिचयामुळे पुष्कळ वेळा घडून आले आहे। मनोनी काय काय आता निवेदिजेल अनंता मी राशी आहे समजता अपराधांची। म्हणून अनंता, काय काय अपराध सांगू, मी सर्व अपराधांची राशीच आहे। या लागी पुढात वा पाठी जिये राहटलो बहुवे ओकटी तिये मायेची परिपोटी सामावी प्रभो। म्हणून प्रत्यक्ष तुमच्या समोर किंवा तुमच्या पश्चात जे काही माझ्याकडून वाईट वागणे झाले भगवंता, ते सर्व आईप्रमाणे पोटात घाल। जी कोणी एके वेळे सरिता घेऊन येती खडुळे तिये सामाविजे ती सिंधू जळे आन उपायो नाही। देवा, कोणे एखादे वेळी नद्या गढूळ पाण्याचे प्रवाह घेऊन समुद्राकडे येतात व दुसरा उपायच नसल्यामुळे समुद्र त्या पाण्याला आपल्यात सामावून घेतो। तैसी प्रीती का प्रमादे देवेशी मज विरुद्धे बोलविली तिये मुकुंदे उपसावी जी। त्याप्रमाणे प्रेमाने असो की प्रमादाने असो बोलू नये असे सलगीमुळे सवयीने जे शब्द बोलवले गेले असतील ते सर्व भगवंताने पोटात घालावेत। आणि देवाचे निक्षमत्वे क्षमा आधारू झाली आहे या भूतग्रामा म्हणून जी पुरुषोत्तमा विनू ते थोडे। आणि देवाच्या क्षमागुणाच्या अंशामुळे पृथ्वी क्षमासन्नेला प्राप्त झाली म्हणून ती सर्व भूतसृष्टीला आधार झाली आहे। म्हणून पुरुषोत्तमा, मी काय विनंती करू, तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया क्षमा की जोजिया अपराधांशी। तरी आता प्रमाणाच्या आटोक्यात न येणाऱ्या भगवंता, मज आपल्या शरणागताला या सर्व अपराधांची क्षमा कर। श्लोक। पिताशी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिका कुतोऽन्यो लोकत्रयेप्य प्रतिम प्रभाव। ज्ञानोबा तुकाराम। जी जाणितले मिया साचे महिमान आता देवाचे जे देव होय चराचरांचे जन्मस्थान। अहो जी देवा, आता मी यथार्थ महिमा जाणला आहे। तू सर्व ब्रह्मांडाचे उत्पत्ती स्थान आहेस। हरिहरादी समजता देवा तू परमदेवता वेदांतेही पडविता आदि गुरु तू। हरिहरादी सर्व देवांची तू परमदेवता असून वेदालाही उपदेश करणारा आद्य व परमगुरु तूच आहेस। गंभीर तू श्रीरामा नाना भूतेक समा सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया। हे श्रीरामा, तू अतिगंभीर असून सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी एकसारखा व्यापून आहेस। तुझ्या ठिकाणी सर्व ज्ञान ऐश्वर्यादी षड्गुण निरतिशय असून तुझ्या वाचून दुसरी वस्तूच नाही। तुझशी नाही सरिसे हे प्रतिपादनची कायसे तुवा झालेनी आकाशे सामाविले जग। तुझ्या बरोबरीचे दुसरे काही नाही हे काय बोलायचे। आकाशरूप झालेल्या तुझ्या ठिकाणीच संपूर्ण त्रिभुवन सामावले आहे।
तया तुझे निपाडे दुजे, ऐसे बोलताची लाजिजे, ते ताधिकाची कीजे गोठी केवी. तुझ्या बरोबरीचे दुसरे आहे हे म्हणतात जे ते लाज वाटते, ते तुझ्यापेक्षा दुसरा श्रेष्ठ आहे हे कसे म्हणता येईल. मनोनी त्रिभुवनी तू एकू, तुझ सारिका ना अधिकू, तुझा महिमा अलौकिकू नेनी जेवानू. म्हणून या संपूर्ण त्रिभुवनात तूच एक असून तुझ्यासारखा किंवा तुझ्यापेक्षा अधिक दुसरा कोणी नाही. तुझा अगाध महिमा वर्णन करताना आमची मती कुंठित होते. श्लोक. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यं. पितेव पुत्रस्य सखेव सख्यू, प्रिया प्रियार्याहशी देव सोडून. ज्ञानोबा तुकाराम. ऐसे अर्जुने म्हणितले, मग पुढती दंडवत घातले, ते सात्विकाचे आले भरते तया. अर्जुन असे बोलला व भगवंताला पुन्हा त्याने साष्टांग नमस्कार घातला. तेव्हा त्याला सात्विक भाव दाटून आले. मग म्हणत असे प्रसिद प्रसिद, वाचा होत असे सदगद, काढी जी अपराध समुद्रोनी माते. मग अत्यंत गैवरून गदगद वाणीने तो भगवंताला म्हणाला, भगवंता कृपा कर व मला या अपराध समुद्रातून बाहेर काढ. तुझं विश्वसुहृदा ते कही, सोयरेपणे न मनुची पायी. तुझं विश्वेश्वराची ठाई ऐश्वर्य केले. तू सर्व ब्रह्मांडाचा अहेतुक कल्याण करता असूनही सोयरेपणामुळे आम्ही असे मानित नव्हतो. तू सर्व सृष्टीचा चालक, पण आम्हाला ते आश्चर्यकारक वाटत असे. तू अवर्णनीय परिलोभे, माते वर्णिशी पासभे, तरी मी आवलगिजे क्षोभे अधिकाधिक. तूच एक सर्वस्वी वर्णन करण्यास योग्य, परंतु सभेमध्ये प्रेमाने तू माझे वर्णन करावे व मी ते पाहून गर्वाने फुगून अधिकच बडबड करीत असे. आता ऐसिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, म्हणून रक्ष रक्ष प्रमादा पासून या. भगवंता आता अशा माझ्या अपराधाला मर्यादाच नाही, म्हणून या अपराधांपासून माझे रक्षण कर. जी हेची विनवावया लागी, कैची योग्यता माझी अंगी, परी अपत्य जैसे सलगी बापेशी बोले. माझे इतके असंख्य अपराध आहेत की अपराधांपासून माझे रक्षण कर अशी प्रार्थना करण्याची माझ्या अंगी योग्यता राहिली नाही. पण मुलगा जसा बापाशी सलगीने बोलतो तसे मी बोलत आहे. पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद्व तैसे साई जोजी. पुत्राचे असंख्य अपराध झाले तरी पिता जसा ते सर्व अपराध दुजाभाव सोडून देऊन सहन करतो, तसे माझे सर्व अपराध देवा सहन कर. सख्याचे उद्धत सका साहे निवांत, तैसे तुवा समस्त साई जोजी. मित्राचा उद्दामपणा जसा मित्र मनात काही न येऊ देता सहन करतो, त्याप्रमाणे माझे सर्व अपराध तू पोटात घाल. प्रियाची ठाई सन्मान, प्रिय न पाहे सर्वता जाण, तेवी उच्चिष्ट काढिले आपण ते क्षमा की जोजी. प्रियेच्या ठिकाणी मानाची मुळीच इच्छा करीत नाही, त्याप्रमाणे आपण राजसूय यज्ञात उच्चिष्ट पाने काढली त्याची क्षमा करा. ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भूतली जिये संकटे, तिये निवेदिता न वाटे संकोचू काही. किंवा अत्यंत जिवलग सोयऱ्याची भेट झाली असता मग आपण भोगलेले दुःखाचे प्रसंग त्याला सांगताना मनात काही संकोच वाटत नाही. का उकिते अंगे जीवे, आपण पे दिदले जिया मनोभावे, तिया कांतू मिनलिया न राहावे हृदय जेवी. किंवा जिने आपले एकंदर शरीर व प्राण ज्याला मनोभावाने समर्पण केले, त्या पतीची भेट झाल्यानंतर आपल्या मनातील गोष्ट सांगितल्या वाचून ज्याप्रमाणे तिला राहवत नाही, तया परी जी मिया, हे विनविले तुमते गोसाविया, आणिक काही एक म्हणावया कारण असे. त्याप्रमाणे देवा मी तुमच्या सलगीने प्रार्थना केली आहे, तसेच प्रार्थना करण्याचे दुसरे आणखी एक कारण आहे. श्लोक. अदृष्टपूर्वं ऋषितोऽस्मि दृष्ट्वा, भयेनच प्रव्यथितं मनो मे, तदेव मे दर्शय देवरूपं, प्रसीद देवेश जगन्निवास. ज्ञानोबा तुकाराम. तरी देवेशी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली, ते मायबापे पुरवली स्नेहाळाचेनी. देवा मी तुझ्याशी सलगी करून तुझे विश्वरूप पाहण्याचा हट्ट धरला आणि प्रेमळ भक्ताच्या मायबापाने तुवा
तो माझा हट्ट पूर्ण केला. सुरतरूंची झाडे अंगणी लावावी कोडे, देयावे कामधेनूचे पाडे खेळावया. ज्याप्रमाणे कौतुकाने अंगणात कल्पतरूची झाडे लावावीत किंवा कामधेनूचे वासरू खेळावयाला आणून द्यावे. मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडुआ लागी आणावा, हा छंदू सिद्धीने लागवा माऊली तुवा. नक्षत्ररूप फाशांनी डाव टाकावा व चेंडू खेळण्याकरता चंद्र द्यावा इत्यादी हट्टांसारखाच असलेला माझा विश्वरूप दर्शनाचा हट्ट आई तू पूर्णपणे सिद्धीस नेलास. जिया अमृतलेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला 4 मास, पृथ्वी वाहून 400 चिंतामणी पेरिले. ज्या अमृताचा एक थेंब मिळवण्याकरता देखील अत्यंत प्रयास पडतात, त्याचा 4 महिने सारखा पाऊस पाडावा किंवा संपूर्ण पृथ्वीची मशागत करून वाफ्या वाफ्यात चिंतामणी पेरावेत. ऐसा कृतकृत्य केला स्वामी, भव्य लळा पाळीला तुम्ही, दाविले जे हरब्रह्मी नायकी जे कानी. त्याप्रमाणे भगवंता मला अत्यंत कृतार्थ केले. माझे तुम्ही पुष्कळ लाड पुरविले आणि जे विश्वरूप दाखविले ते शंकर ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकले नाही. मा देखावयाची केवती गोठी, दयाची उपनिषदा नाही भेटी, ते ज्वारीची गाठी मजलागी सोडिली. मग प्रत्यक्ष विश्वरूप पाहण्याची गोष्ट दूरच राहिली. ज्या विश्वरूपाची वेदालाही भेट घेता आली नाही, ती हृदयातील विश्वरूपाची गाठ आपण माझ्याकरता सोडली. जी कल्पादी लागुनी, आजीची घडी धरुनी, माझी जे तुली होऊनी गेली जन्मे. देवा, कल्पांच्या आरंभापासून या क्षणापर्यंत माझे जेवढे जन्म होऊन गेले, तया आगवियाची तू गरडोळी घेऊन असे पाहतू, परीही देखील ऐकली मातू आतुडेची ना. त्या प्रत्येक जन्मातील घराघराचा शोध करून पाहताही हे विश्वरूप मी पाहिले किंवा ऐकले असे म्हणणारा कोणी सापडत नाही. बुद्धीचे जाणणे कहीन वचेची याचेनी अंगणे, हे साधही अंतकरणे करवेची ना. या विश्वरूपाच्या अंगणात सुद्धा बुद्धीचा प्रवेश होत नाही, जेथे अंतकरणालाही याची कल्पना करता येत नाही. तेत डोळ्या देखी होवावी, ही गोटीची काय सया करावी, किंबहुना पूर्वी दृष्टना श्रुत. तेथे डोळ्यांनी कोणी पाहिले असेल ही गोष्टच कशी करायची, किंबहुना हे विश्वरूप पूर्वी कोणी पाहिले नाही किंवा ऐकलेही नाही. ते विश्वरूप आपुले तुम्ही मज डोळा दाविले, तरी माझे मन झाले रुष्टदेवा. ते हे आपले विश्वरूप आपण माझ्या डोळ्यांना दाखविले, त्यामुळे मला अत्यंत आनंद झाला. परी आता ऐसी चाडजिवी, जे तुझशी गोठी करावी, जवळी कहे भोगावी आलिंगावाशी. पण अंतकरणात आता अशी इच्छा आहे की तुझ्याशी 4 गोष्टी कराव्यात, तू व तुला आलिंगन देण्याकरता तुझे सानिध्य प्राप्त व्हावे. ते याची रूपी करू म्हणजे, तरी कोणे एके मुकेशी चाळविजे, आणि कवना खेव देईजे तुझ लेख नाही. या सर्व गोष्टी या विश्वरूपापाशी करू म्हटल्यास तुझ्या या विश्वरूपाला संख्याच नसल्यामुळे कोणत्या एका मुखाशी बोलावे व कोणत्या रूपाला आलिंगन द्यावे. म्हणून वार्यास वे धावणे, न ठके गगना खेव देणे, जळ केली खेळणे समुद्री केवते. म्हणून वाऱ्याबरोबर धावणे किंवा आकाशाला आलिंगन देणे शक्य नाही. समुद्रात जलक्रीडा कशी करायची या लागी जी देवा, हे तिचे भय उपजत असे जीवा, म्हणून ये तुला लळा पाळावा जे पुरे हे आता. याकरता हे देवा, माझ्या मनात या विश्वरूपाचे भय वाटते, म्हणून हा माझा हट्ट पुरवा. आता हे विश्वरूपाचे दर्शन पुरे. पै चराचर विनोदे पाहिजे, मग तेने सुखे घरी राहिजे, तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा. ज्याप्रमाणे कौतुकाने सर्व पृथ्वीचा प्रवास केल्यावर प्रवासाची दगदग नाहीशी करण्याकरता परत घरी येऊन सुखाने विश्रांती घ्यावी, त्याप्रमाणे तुझे हे चतुर्भुज रूप आमची सर्व शीन नाहीसा करणारे आमचे विश्रांती स्थान आहे. आम्ही योग जाता अभ्यासावे, तेने याची अनुभवा यावे, शास्त्रांते वालोडावे परिसिद्धांतु तो हाची. आम्ही सर्व योगांचा अभ्यास करून शेवटी याच चतुर्भुज मूर्तीच्या सुखाचा अनुभव घ्यावा.
सर्व शास्त्रांचे अध्ययन करावे, पण शेवटी एका तुझ्या चतुर्भुज मूर्तीच्या आश्रयानेच पूर्ण सुखाची प्राप्ती होते. हाच सर्व शास्त्रांचा सिद्धांत आहे. आम्ही यजने कीजती सकळे, परितिये फळावी येण्याची फळे, तीर्थे होतू सकळे याची लागी. आम्ही नाना प्रकारच्या सर्व यज्ञांचे अनुष्ठान करावे, पण त्या सर्व यज्ञांच्या अनुष्ठानाचे फळ मात्र तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी हेच असावे. या चतुर्भुज मूर्तीच्या प्राप्तीकरता सर्व तीर्थाटन असावे. आणि काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे, तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप. आणि काही जी दानाधिक पुण्य आम्ही करू, त्या सर्व पुण्याने तुझ्या चतुर्भुज मूर्तीची प्राप्ती व्हावी. ऐसी ते तिची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी, वर्तत असे ते साकडी फेडी जे वेगी. अशी तुझ्या चतुर्भुज मूर्तीच्या विषयी माझ्या मनात आवड असल्यामुळे ते तुझे रूप पाहण्याची मनाला अत्यंत तळमळ लागली आहे. ती तळमळ लवकर नाहीशी कर. आगा जीवीचे जाणते या, सकळ विश्व वसविते या, प्रसन्न होई पूजितया देवांची देवा. हे अंतकरणातील जाणणाऱ्या, सर्व जगाला आधार असणाऱ्या व सर्व देवांना पूज्य असणाऱ्या देवांच्या देवा, माझ्यावर प्रसन्न हो. श्लोक. किरीटिनं गदिनं चक्रहस्त, मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव, तेनेव रूपेण चतुर्भुजेन, सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. ज्ञानोबा तुकाराम. कैसे निलोत्पला ते रावित, आकाशाही रंगू लावित, तेजाची ओज दावित इंद्रनळा. भगवंताच्या अंगच्या स्वयंभू नीलवर्णाने निळ्या कमळाला व आकाशाला कसा नीलवर्ण दिला आहे पहा. भगवंताच्या अंगचे तेज इंद्रनील मण्याच्या ठिकाणी कशी झाक दाखवित आहे पहा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.